नमस्कार, मी उज्ज्वला. मी आज तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी काय साहित्य घेतलेलं आहे बघा. पाव किलो फ्लावर आहे, 1 वाटी मटर आहे, 2 टोमॅटो आहे, 1 बटाटा आहे, अर्धा पाव याची परंजवी आहे, 3 शिमला मिरच्या आहे, अर्धा बीट आहे, 1 गाजर आहे, 2 कांदे आहेत, 2 हिरव्या मिरच्या आहे. आता मी हे सारं कुकरमध्ये शिजून घेते. मी मटर टाकले, आता टमाटर टाकते. हे सारं धुवून घेतलं आहे मी. किती झाली पाणी? 2 वाट्या. 2 वाट्या पाणी घातलेलं आहे मी. थोडंसं तेल टाकते. थोडीशी हळद, थोडंसं मीठ घातले मी शिजताना. उकळी आल्याच्या नंतर मी झाकण लावते. आपल्या कुकरच्या 5-6 शिट्ट्या झालेल्या आहे पावभाजीच्या. बघू आपण कुकर खोलू. हे बघा, आपली पावभाजी छानपैकी शिजलेली आहे. मी आता तिला थोडं घोटून घेते. मी पूर्ण पाणी काढून घेतलं आहे. मी आता ही चमच्यानं घोटून घेते सारी भाजी, नंतर फोडणी करते. हे बघा, असं काही करून घेते. मी तेल टाकलेलं आहे. आता मी हे पेस्ट घालते. थोडीशी हळद टाकते. आपलं जो घरगुती मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, लाल तिखट आहे, ते टाकते मी. मसाला परतून झालेला आहे. मी आता ही भाजी केलेली टाकते. आपली भाजी उकळलेली आहे. बघा किती छान कलर आलेला आहे, तरी पण आलेली आहे. मी थोडीशी कोथिंबीर टाकते वरून. मी अर्धा बीट घातलेलं आहे याच्यामध्ये. लेकरं बीट खाती नाही, तर भाजीमध्ये मिक्स झालं म्हणजे मग साऱ्याच्या पोटात जातं. त्याच्यासाठी आपण अर्धा बीट घातलेलं होतं. तुम्ही पण घालून बघा. आपली पावभाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा, नक्की आवडेल तुम्हाला. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.